नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचाराला जोरदार गती मिळाली आहे. दुर्गादेवी मंदिर, जेल रोड येथील शिवसेनेच्या प्रचार कार्याचा दिमाखदार उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडलाय. उद्घाटनापूर्वी ढोल ताशांच्या गजरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करून प्रचार कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार राजाभाऊ वाजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जगन आगळे यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार शैलेश ठके, मंगल आढाव, प्रमिला कैलास मैंद आणि मंगेश मोरे यांच्या प्रचाराला या कार्यालयाच्या माध्यमातून अधिक बळ मिळणार आहे. प्रचार सभेत बोलताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात शिवसेनेचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आणणे गरजेचे आहे असे ठाम आवाहन केले. प्रभाग क्रमांक 17 मधील चारही उमेदवार सक्षम, अनुभवी व जनतेशी थेट जोडलेले असून त्यांच्या माध्यमातून प्रभागात विकास कामांची गंगा वाहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही उमेदवारांच्या सामाजिक कार्याचा, जनसंपर्काचा आणि विकासाभिमुख भूमिकेचा उल्लेख करत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सक्षम असल्याचं मत व्यक्त केलंय. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त शिवसैनिक व कार्यालयांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलाय. पाहिलेलं आहे आणि नानींचे सर्व घरातील सर्वच माणसं, त्याचप्रमाणे शैलेश भाऊ असतील, मंगेश भाऊ असतील, हे सर्वच जण तुमच्यासाठी निम्म्या रात्री तुम्ही जेव्हा हाक माराल तेव्हा ते उभे राहतील आणि म्हणून त्यांना निवडून देणं गरजेचं आहे. मोठे विचार, मोठे पक्ष, मोठे लोक हे बाजूला ठेवा. शिवसेना, मी कायम सांगत असतो की खूप लोक शिवसेनेतून सोडून गेलेले आहेत आणि जेव्हा ते कुणीच नव्हते तेव्हा त्यांना ओळख शिवसेनेने दिलेली आहे. परंतु जेव्हा ते प्रस्थापित झाले, जेव्हा लोक प्रस्थापित होतात तेव्हा निवडून यावायलाच पाहिजे याच्यासाठी ते कोणाच्याही बरोबर तडजोड करण्यासाठी तयार होतात. परंतु शिवसैनिक हा असा एक घटक आहे की तो ते 4 शब्द लक्षात, 4 अक्षर लक्षात ठेवतो आणि शिवसेना म्हणजे सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य लोकांसाठी निवडून येणारी लोक, ही जी भावना आहे. यासाठी आपल्याला ही निवडणूक शिवसेना या 4 अक्षरांभोवती करावी लागणार आहे आणि यासाठी आपल्याला शिवसैनिक जो आहे त्याला निवडून देणं गरजेचं आहे. प्रस्थापित होतात, आपली बाजू राखून ठेवण्यासाठी उमेदवारी करत आहेत. आपण जरूर त्यांना, मी आपल्याला मनपूर्वक विनंती करतो की त्यांना आपण निवडून द्यावं. ते आपली सेवा, आपले नगरसेवक म्हणून करतील ही आपल्याला विनंती आहे. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, राजकारण खूप, आणि ती मशाल पाहून त्या मशालीचे समोरील बटन दाबायचं आणि या 4 उमेदवारांना निवडून द्यायचं, ही आपल्या पुढे एक सोपी गोष्ट आहे. आदरणीय उद्धवजी आवाहन करतो की येणाऱ्या 15 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून या 4 उमेदवारांना आपल्या सेवेची संधी द्यावी आणि शिवसेनेचे हे 4 उमेदवार निवडून द्यावे ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचे आघाडीचे, महाविकास आघाडीचे उमेदवार तसं बघितलं तर फार काही नवखे उमेदवार नाही. चांगला अनुभव आहे, काम केलेले आहे. शैलेशने सांगितलं की मी 5 मंदिरं बांधले आणि शैलेश सारखा पुण्यवान माणूस कोणी नाही. मंगेशनी सांगितलं मला काही राजकीय वारसा नाही आणि गेले 3 महिने आम्ही मंगेशला सांगत होतो की बाबा अरे तुझ्या तिकिटाचं काय. तो म्हणायचा नाही आमदार आमचे मला तिकीट देणार आहे. आज उद्या चाललं. आमदारांवर जबाबदारी आली यांच्या नाशिकची. मला खात्री पडली की मंगेशला आता तिकीट मिळणार.
कारण मंगेशवर माझा अधिकार अगोदर आहे. मंगेशच्या आई ज्यावेळेस नगरसेविका झाली त्यावेळेस मी त्यांच्या बरोबर होतो. आणि डिकले मावशी आणि मोरे मावशींचं सगळं नियोजन मी त्यावेळेस तिथं केलं आणि त्यांना पोटनिवडणुकीमध्ये निवडून आणलो. आणि योगायोग मंगेश, शेवटी तुझ्या नशिबामध्ये आम्ही आहे ना आमच्या नशिबात तू आहे. महिंदांनी एकदा सांगितलं की मला खूप काही बोलण्याचा अनुभव नाही, पण त्यांच्याकडे बघून असं वाटतं की सगळ्यात जास्ती बोलक्या त्याच आहे. दांडगा जनसंपर्क आहे. आणि आमच्या नानीचे तर मी मनापासून आभार मानतो की एकनिष्ठ शिवसेनेची ही वाघीण राहिली. ही वाघीण आमची नानी एकनिष्ठ राहिली. अनेकांनी घाव घातले, घर फोडण्याचं काम केलं. राजाभाऊंनी सांगितलं कोण कुठं जाईल सांगता येत नाही. 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या सगळ्या गोष्टी बाळासाहेबांनी आमच्या रक्तामध्ये भिनवलेल्या. गिरीश महाजन म्हणताय आम्ही 100+ जाऊ. मला गिरीश महाजनांना विनंती करायची, त्यांना विचारायचं आहे का 100 लोक प्युअर भाजपाचे तुमच्याकडे उमेदवार आहे का, हा पहिला तुम्ही उत्तर द्या. जर तुमच्याकडे 100+ निवडणूक उमेदवार निवडून येणार आहे तर तुम्ही या फोडाफोडीचं राजकारण का करतात, हा खरा प्रश्न. त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे माणसं नाही आहे. जे निवडून देतील असे माणसं त्यांच्याकडे नाही आहे. ते माणसं आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहे, कारण सातत्यानं त्यांना समाजकारणाचा वारसा आहे. आणि म्हणून पक्षाचे लोक फोडायचे आणि त्या ठिकाणी त्यांची पार्टी वाढवायची एकमेव धंदा झाला. आज बघा देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता आहे. परंतु इतके वर्ष सत्ता असताना देखील आज महाराष्ट्राचा विचार करा. या महाराष्ट्राच्या मध्ये, या राज्यामध्ये काय परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून कुठले काम केलेले आहे. या ठिकाणी आमच्या नानी गेले अनेक वर्ष या भागाचं नेतृत्व करताय. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने ते काम करत आहे. या ठिकाणी शैलेश ढगे 5 वर्ष नगरसेवक होते. नगरसेवक असताना त्यांनी देखील या भागाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मंगेश भाऊ मोरे खरं तर अनेक वर्षापासून आमचा मित्र आहे. भाऊ आम्ही त्याला सांगत होतो बाबा त्यांच्या नादी लागू नको, ते लोक फक्त डोंगराला गुळ लावतात, देत काहीच नाही. परंतु त्याला लवकर कळत नव्हतं, त्यालाही आता समजलेलं आहे. रात्री 1:30 वाजता भाऊ त्याचा प्रवेश मी करून घेतला आणि निश्चितपणे मला खात्रीने सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा एकमेव पक्ष आहे की जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे या चौघांना, आमच्या प्रेमळाताई आहे, या सर्वांना संतीने निवडून देतील. कुठेही गद्दारी आम्ही करत नाही, आयुष्यात केली नाही आणि करणार नाही. आम्ही भव्याचे शिपाई आहोत. आम्हाला शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. हातात हात घेतल्यानंतर त्याच्याशी गद्दारी आम्ही करत नाही, कारण आम्हाला या शहराचा विकास करायचा आहे. तुमच्यासारखे तरुण निश्चितपणे या शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी एक चांगले उमेदवार तुमच्या समोर आम्ही उभे केलेले आहे. आणि म्हणून या प्रभागातील लोकांना, या प्रभागातील वडीलधारे मंडळींना माझी आग्रहाची विनंती आहे की या शिलेदारांना तुमचा मत देऊन आशीर्वाद द्या. 5 वर्ष तुमची सेवा करतील, या प्रभागाची सेवा करतील याची ग्वाही मी तुम्हाला देतो. जर एक जण माणूस चुकीचा निघाला तर त्याला ठेवणार नाही. हा इतिहास शिवसेनेचा आहे. माझ्या बोलण्यातून बदल घडवण्याआधी मी माझ्या कर्तृत्वातून बदल दाखवेल. तुम्ही एक संधी द्या, एक सकारात्मक मत मला द्या
आणि त्याची नक्कीच संधी करून नक्कीच तुमची मनापासून सेवा करेन. धन्यवाद. ज्यावेळेस मी नगरसेवक होतो त्यावेळेस नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वात चांगला नगरसेवक किंवा सर्व निधी संपवणारा नगरसेवक म्हणून माझी निवड झाली होती. त्यावेळेचे रस्ते, त्यावेळेचं घरातलं पाणी, जे पाणी तुमचं एकदा यायलाही त्रास होतोय, ते पाणी येत नाही आता. रस्त्यांची हालत, मागे वसंत भाऊ त्यांची एक मुलाखत आली होती, अतिशय सुंदर मुलाखत होती नाशिक शहराच्या बाबतीत. काय वाटोळं करून ठेवले 8.5 वर्षामध्ये. केंद्रात सरकार तुमचं, महाराष्ट्रात सरकार तुमचं, राज्यात सरकार, शहरामध्ये देखील महापौर तुमचा, मग निधी कुठं मिळाला नाही तुम्हाला. गणपतीचं मंदिर, हे दुर्गा माता मंदिर, खरजूर मळ्यातलं शंकराचं मंदिर, दक्षिणमुखी हनुमान, आपल्या याच्यामधला निसर्ग गोविंद, हे इथलं मळ्यातलं म्हणजे नागोबाचं मंदिर आहे, हे देखील मी बांधले. त्या रस्त्यात होतं, रस्ता मोठा करताना ते मंदिर मी इकडे बांधले. आणि 2 बुद्धविहार बांधले मी. गावातलं बुद्धविहार दुरुस्त केलं, मंगलमूर्तीनगरला बुद्धविहार बांधलं, इंडोर क्रीडांगण आणलं, नारायण बापू चौक सुधारवला, महिलांच्या व्यायामशाळा आणल्या, मुलींच्या अभ्यासिका, मुलांच्या अभ्यासिका, स्केटिंगचं ग्राउंड. काय केलं नाही मी? 17 ग्रीन जिम आणल्या होत्या. हे सगळं केलं असताना देखील आपल्याला अपयश आलं. आम्ही 4 जण या प्रभागामध्ये सन्मान्य, आम्ही जो पॅनल निवडला, तुम्ही त्याचा पॅनलचा जर अभ्यास केला तर 4ही प्रभागामधून, कारण आता भीमनगर साईडला, ब्रह्मगिरी भीमनगर साईडचे लोक आम्हाला बोलले की 5 वर्ष, आम्हाला असं वाटलं म्हणजे 8.5 वर्ष, 5 आणि आताचे 3.5, 8.5 वर्ष आम्ही पोरके झालो होतो, आम्हाला नगरसेवकच नव्हता. मग त्यांना मी बोललो, बात करतो, आणि हा जो काही टेम्पो टिकून ठेवलाय तुम्ही, हा निवडणुकीतला टेम्पो 16 तारखेपर्यंत, म्हणजे 15चं मतदान होऊन 16ची मतमोजणी होईस्तोवर आपण सर्वजण लावून धराल अशी आपल्याला नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप काही बोलणार नाही, आपली सेवा करण्याची संधी मागेल. तुमच्या मताच्या रूपाने मी दान मागेल. येत्या 15 तारखेला आपण आमच्या पॅनलला भरघोस मताने विजयी कराल, आपली संधी करण्याची सेवा द्याल अशी विनंती करेल. नाना, गेल्या 8.5 वर्षामध्ये हा जो प्रभाग आहे तो विकासापासून दूर गेला. विकास तोच झाला, विकास तोच करण्यात आला ज्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा स्वतःचा विकास होईल. समाजाचा काय फायदा होईल, समाजाचं देणं काय राहील, हे कमी करून स्वतःचा विकास करण्याचं काम मागच्या लोकप्रतिनिधींनी केलं. मला वाटत नाही मंगलाताई सोडल्यानंतर कोणाचा झंझावात या प्रभागामध्ये होता. मंगलाताईंनी आणलेल्या कामाच्या पावतीवर स्वतःची चंपूगिरी केली. काम मंगलाताईंनी आणायचं. वाजे साहेबांच्या माध्यमातून काही काम झाले. कॅनल रोडचा रस्ता होता आमचा, 2.5 वर्ष प्रलंबित होता. मी आमदारांच्या माध्यमातून तो रस्ता करून घेतला. पुन्हा चमकोगिरी करायला दुसरे आले. मी सर्व माता भगिनींना विनंती करेन का यावेळेस आपल्याला काम करणारा प्रतिनिधी निवडून द्या. 8.5 वर्षानंतर निवडणूक झाली. यावेळेस लोकप्रतिनिधी चांगले निवडून दिले तर पुढची निवडणूक शाश्वती मला वाटत नाही. होती नाही होती, हे वाईट नाही, पण जे खरं आहे ते बोलतो मी. त्यामुळे सर्व आमच्या माता भगिनींना एक विनंती करेन का मतदान करताना खूप विचार करा. समोरच्याचा फॅमिलीचा ग्राफ बघून मतदान करू नका. काही एखादा खूप मोठा प्रस्थापित घराण्यातनं आलाय आणि एखाद्या प्रस्थापित घराण्यामधून आलेला व्यक्तीच आपला विकास करू शकतो तर हे खोटं आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस देखील IPS IAS होऊ शकतो, तर एक नगरसेवक का नाही होऊ शकत? नगरसेवक होण्यासाठी खूप जण इच्छुक आहेत, खूप जण तुमच्याकडे येणार आहेत, पण तुम्ही निश्चितच
यावेळेला एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागासाठी निवडून द्याल आणि तो लोकप्रतिनिधी निश्चितच तुमच्या समोर बसलेल्या पॅनलमध्ये आहे अशी मी तुम्हाला शाश्वती देतो. माझे देखील सर्वसामान्य कुटुंबातच नगरसेविका झाली ती आणि तोच वारसा माझ्या आईचा मी पुढे घेऊन जाईल. माझ्याकडनं बोलताना काही चूक झाली असेल मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. पण एक संधी तुम्ही मला द्याल तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, ही मी तुमच्याकडं कळकळीची विनंती करतो, हात जोडून तुमची विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.